आता टाईम सांगेन तर सकाळचे 11:15 वाजलेले आहेत आणि सगळी कामं झालेली आहेत. किचनची कामं आवरली, कपडे धुवून झाले, उन्हालाही टाकले. बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे. छान असं कडक ऊन आहे खूप दिवसाच्या नंतर आणि पूर्ण घरात अंधार असतो. अगोदर लाईट ऑन करते. तर बाकीची तर कामं आवरली. आज एका कार्यक्रमात जायचं आहे, म्हणजे यांच्या मित्राच्या घरी कार्यक्रम आहे. तर साडी काढायची हे म्हणत होते की साडी वगैरे काढून ठेव, म्हणजे आल्यानंतर आणि आल्यानंतर दोघंजणी जाणार आहोत. तर येईपर्यंत मी सगळं काढून ठेवते. त्यांचे कपडे वगैरे आल्यानंतर घाई करत असतात. आणि मी घालण्यासाठी तर ही साडी काढलेली आहे. ही साडी ना, म्हणजे याच्यावरचं ब्लाऊज मला नाही भेटलं, त्यामुळे याच्यावरती मी ही ब्लाऊज घालत आहे, कारण भेटतच नाही स्टोनचं. आणि तर मी येण्यासाठी 2 साड्या काढलेल्या आहेत. तर एक ही आहे आणि ब्लाऊज. तर या दोन्ही साड्यामधली एक साडी मी घेऊन जाणार आहे आणि ब्लाऊज दसते टोपी हे सगळं. ह्या साडीचा कलर छान आहे ना आणि ही पण सुंदरच आहे. तर या दोन्हीमधली कोणती तरी एक साडी घेऊन जाते आणि तोपर्यंत. तर या दोन्ही साड्या खूप सुंदर आहेत. मला एक साडी ह्यामधली खूप आवडली. तर ही साडी मी खोलून बघत आहे. यामध्ये ब्लाऊज वगैरे आहे. तर ब्लाऊज शिवून आल्यानंतर ही साडी मी घालणार आहे. मला खूप आवडली ही साडी, कलर खूप आवडला. तर ब्लाऊज मी कट करून घेते, म्हणजे शिवायला देता येईल. तसं तर घरी पण मशीन आहे आणि मला पण थोडंफार येतं, पण म्हणजे तितकं परफेक्ट जमत नाही. असंच थोडंफार मी बघून जे आहे ना शिकलेली आहे. तर बघणार आहे मी आज ट्राय करून येतं की नाही. तर हे ब्लाऊज जे आहे ना ते मी काढून घेतलेलं आहे, म्हणजे कट करायचं काही नव्हतं याला. मोठी मोठी शिलाई घातलेली आहे. शिलाई मी उकलली आणि ब्लाऊज वेगळं करून घेतलं आणि याला अस्तर लावून शिवायचं असतं. तर अस्तरसाठी एक ब्लाऊज आहे, म्हणजे पूजेला वगैरे घेतो ना, ती ब्लाऊज पीस आहे माझ्याकडे. तर तीच ब्लाऊज पीस मी अस्तर म्हणून घेणार आहे. तर इकडे ब्लाऊज पीस मी खोलून घेतलेली आहे साडीमधली, म्हणजे जसं काट असतं ना तसंच ब्लाऊज आहे सेम. तर आणि साडी पण खूप छान आहे. तर साडी मी तोपर्यंत इथंच ठेवली आणि आता ब्लाऊज कट करायला घेऊया, म्हणजे जमतं का नाही ते बघते. तर इकडे हे अस्तरसाठी ब्लाऊज मी घेतलेला आहे आणि याला मॅच होतं की नाही तेही बघत होते मी. तर मॅच होत आहे, म्हणजे साडीमधलं जी ब्लाऊज निघालेलं आहे ते पण गोल्डन कलरचंच आहे आणि हे जी मी घेतलेलं आहे अस्तर म्हणून ते पण गोल्डन कलरचंच आहे. तर आता इकडं कातर वगैरे, म्हणजे कातर व्यवस्थित चालत नाही, त्यामुळे छोटी कातर मी घेतलेली आहे आणि इकडच्या रूममध्ये आले, म्हणजे मशीन इकडेच ठेवलेली आहे मी. रील आणि इंचपट्टी हे पण मी आणलेली आहे, पण ही रील याला जमणार नाही. काळी म्हणजे ब्लॅक रील असली तरी पण चालते, ते पण ठेवलेली आहे. तर इकडे हे कातर तितकी व्यवस्थित चालत नाही म्हणून मी छोटी घेतली नंतर. आणि इकडं मी इंचपट्टी लावून बघत आहे, म्हणजे माप किती आहे का नाही, आणि त्या हिशोबानंच कट करणार आहे. तितकं व्यवस्थित जमत नाही मला आणि खूप दिवस झालं मी शिवलेलं पण नाही आहे. म्हणजे अगोदर घरी मशीन होती आणि माझ्या नणंदबाई शिवत होत्या, त्यांचं बघूनच मी थोडंफार शिकलेली होते. म्हणजे असं परफेक्ट मला जमत नाही आहे, तरी पण बघूया आता जमतं का. तर इकडं मी पिन लावले, म्हणजे सरकू नये असतं. तसं तर पेपर वगैरे कट करून घेतलं जातं, म्हणजे व्यवस्थित जमतं, बिघडत नाही कुठेही. पण मी असं डायरेक्ट अस्तरच कट करून घेत आहे. तर इकडं मी सगळं अगोदर बघितलं, म्हणजे किती इंच आहे काय नाही, आणि अस्तरवरती मार्क करून घेतलेला आहे आणि आता कट करून घेऊया. कातर पण व्यवस्थित नाही, म्हणजे ही जी कातर होती ना मोठी ती छानच होती, पण दीपक दिनेश जे हातात आलं ते कट करायचे, त्यामुळे ते खराब झालेले आहे आणि आता कपडाच कट होत नाही त्यानं. म्हणजे वायर, पेपर अशा वस्तू कट केल्यामुळे ती खराब झालेली आहे. म्हणजे दीपक दिनेशचं काम असंच राहायचं, घरी बसल्या बसल्या शांत बसणार नाहीत, काहीतरी कारणाने ते करायचे आणि ते कातर खराब झालेली आहे. तर आता इथं ते चालत नाही, त्यामुळे मी छोटी कातर घेतलेली आहे आणि त्या कातरनेही तितका कपडा व्यवस्थित कट होत नव्हता, तरी पण मला करायचंच होतं आज. म्हणजे सगळी कामं आवरली आणि तसं तर जास्त कामं राहतच नाहीत आजकाल. खूप लवकर माझी सगळी कामं आवरली जातात, म्हणजे झाडणं, पुसणं सगळं मी करून घेतलं. म्हणजे स्वयंपाक झालं, जेवण झालं, त्यानंतर कपडे मी मशीनला लावले आणि पूर्ण घरात एक वेळा झाडू मारली, फरशी पुसून घेतली. ही सगळी कामं ना आज लवकर झालेली होती. आणि त्यानंतर आता मी ब्लाऊज जे आहे ना ते कट करत बसलेली आहे. दिनेशचे पप्पा म्हणत होते की दुपारी 2 वाजता आपण जाऊया, तोपर्यंत तू रेडी हो. तर मी साडी वगैरे काढून ठेवली नेण्यासाठी आणि नंतर मग असंच वेट करण्यापेक्षा म्हणलं बघूया जमतं का आपल्याला ब्लाऊज वगैरे शिवायला, म्हणून इकडं कट करत बसलेली आहे. म्हणजे बसल्या बसल्या करमत नाही, काहीतरी कामं मी काढत असते. तर इकडं जसं मी तर मार्क केलेलं आहे तसंच मी कट करून घेतलेलं आहे
आणि इकडे बघू शकता व्यवस्थित मला कट करता येत नव्हतं कात्रीमुळे. हे कारण ही मोठी कात्र व्यवस्थित आहे, पण ते मुलांनी बिघडावून ठेवलेली आहे, त्यामुळे छोटी घेतली आणि त्यानं तितकं व्यवस्थित मला जमत नव्हतं, म्हणजे फास्ट येत नव्हतं याने. एकदम निवांत असं कटिंग करत होती मी या ब्लाऊजची. तिकडे सुई टाचणी जी हे लावलेलं होतं ते मी काढून घेतलेलं आहे एक, आणि एक ठेवलं म्हणजे कपडा सरकणार नाही, कारण मला जमत नाही तितकं व्यवस्थित, त्यामुळे मी ते कपडा सरकू नये म्हणून ते लावलेलं होतं. तिकडं कट करून झालं, काढलेलं नंतर. आणि आता मागलच्या बाजूचंही व्यवस्थित मी कट करून घेते. तर अगोदर मार्क करून घेतला आणि मग तशाच प्रकारे मी कट करत आहे. तर हे सगळं कट करून झालेलं आहे. आता जे साडीमधलं ब्लाऊज काढून ठेवलेले त्यावरती असंच अस्तर ठेवून अगोदर मी पूर्णपणे शिलाई मारून घेते आणि मग कट करून घेते. म्हणजे पहिल्यांदा शिवत असलं तर पण हे जमतं परफेक्ट, म्हणजे आपल्याला तितकं तामझाम जमत नाही आहे, कारण आपल्याला तितकं व्यवस्थित येत नाही. तर अशा प्रकारे बिघडणार नाही म्हणून मी काय केलं, ते कट केलेलं आहे पूर्ण अस्तर व्यवस्थित. आणि जे आता साडीचं ब्लाऊज आहे साडीमधलं काढलेलं, त्यावरती हे अस्तर मी कट केलेलं ठेवते आणि त्यावरती पूर्णपणे शिलाई मारून घेते. तर अगोदर मी बॉबिन वगैरे भरून घेतली, मशीनला ऑइल घातलं, म्हणजे खूप दिवस झालं मशीन बंद आहे, म्हणजे मी म्हणजे काही शिवायचंच नसतं, त्यामुळे मशीन बंद राहते आणि ते जाम पण होत आहे बंद असल्यामुळे. कुठलीही वस्तू चालू असलेला चांगली असते. तिकडं मी ते तसंच अस्तर ठेवून व्यवस्थित मी शिवून घेतलं आणि नंतर कट केलेलं आहे. बघू शकता इकडं एकदम परफेक्ट जमलेलं आहे. हे शिवतच होते तितक्यात बाबा आलेले आहेत आणि हळदी कुंकू तीळ वाणाचं हे सगळं आईनं दिलेलं आहे, तर तेच घेऊन आलेत. आणि कल्पनाकडे आणि अरुणाकडे म्हणजे जानापूर शिरोळ तिकडं जात आहेत बाबा. तर अगोदर माझ्याकडे आले आणि आता इथून तिकडं जाणार आहेत आणि खूप लेट केले येता म्हणजे 1 वाजलेले तिथंच. तर बाबांना अगोदर मी तिळगुळ दिलं, पाया पडले आणि चहा ठेवलेला आहे. बाबा म्हणत होते की लेट झालेला आहे, आता चहा वगैरे नको, कारण खूप लेट झालेलं आहे, आता जातात जाऊन परत यायचं आहे त्यांना. तर घरातून थोडंसं लवकर निघाले तर ठीक होतं, पण लेट करून निघाले. यावेळी टाईम सांगेन तर रात्रीचे 9 वाजलेले आहेत. हे बघू शकता, मी दिनेशच्या पप्पांचा वेट करत आहे, तर थोड्या वेळात येतील ते. तर मी ब्लाऊज शिवत होते, तुम्ही बघितलेलं आहे, पण ते पण अर्धवट झालं, पूर्ण झालं नाही, कारण तोपर्यंत बाबा आलेले होते. तर बाबानंतर चहा पाणी झालं, थोड्या वेळ बोलत बसलो आणि थोड्या वेळानं बाबा गेलेले. त्यानंतर दिनेशचे पप्पा आले, मग आम्हाला कार्यक्रमात जायचं होतं. कार्यक्रमात गेलो आम्ही. आल्यानंतर हळदी कुंकाला गेलेली होते मी. घरी यायला खूप लेट झाला मला, 6 तर वाजलेले होते. आल्यानंतर स्वयंपाक केलं, बाबा जेवण करून बाहेर गेलेले आहेत. आता यांचा वेटिंग करत आहे. थोडीफार भांडी आहेत किचनमध्ये, ते मी आता जेवण झाल्यानंतरच घासणार आहे. तर असं ताईनं हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. गुड नाईट.